झाले, केंद्रविने विजय झाले, काय म्हणते? एकतर चांगला मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत. मी सातत्याने आणि सगळे सातत्याने सांगत होते की बारामतीकर दादांकडे बघून दादांच्या प्रती असणारं प्रेम आदर बघून नक्कीच सुनित्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने निवडून देतील. तिथं प्रचार करत असताना 2,14,000 पेक्षा जास्त लीड असावी यासाठी आपण जर प्रयत्न केले तर एक वेगळं रेकॉर्ड या देशातलं त्या ठिकाणी आपण करू शकतो अशी विनंती केली होती. आणि तुम्ही जर बघितलं ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, लोकांनी सुद्धा स्वतःहून पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने मतदान केलं, ते रेकॉर्ड जे या देशात महाराष्ट्राचं नव्हतं, महाराष्ट्राच्या बाहेरचं होतं, ते मताधिक्याचं रेकॉर्ड बारामतीकरांनी तोडून दाखवलेलं आहे. 2,18,000 का 19,000 अशा लीडली त्या निवडून तिथं आलेल्या आहेत. दादांच्या प्रती प्रेम आणि आदर या मनात असल्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन तिथं मतदान करत होते. आमची अपेक्षा होती 2,80,000च्या आसपास टोटल मतदान जर झालं असतं तर मग हा आकडा अजून जास्त मोठा असला असता, पण ऊन आणि बऱ्याच काही कारणांमुळे तेवढं मतदान होऊ नाही शकलं. त्याबरोबरच इतरही राज्यामध्ये निवडणुका झाल्या, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या ठिकाणी काही अनपेक्षित निकाल जे आहेत ते पाहायला आता पश्चिम बंगालमध्ये TMC हा पक्ष निवडून येईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत होतं, कारण का ममता दिदी आक्रमक पद्धतीने तिथे लढत असतात. त्याच्याचबरोबर खाली तमिळनाडूमध्ये DMK हा पक्ष येईल असं आम्हाला वाटत होतं. पण नंतर मग आम्ही थोडासा अभ्यास केला, अनालाइज केलं. आता तुम्ही जर बघितलं Tमिळनाडूमध्ये TVK नावाची जी पार्टी आलेली विजयची ऍक्टर जे आहेत ती तशी भाजपच्या विरोधातला विचाराची पार्टी आहे. ते सत्तेत आले, पण तिथं DMK यांचं राज्य हे 10 वर्षापेक्षा जास्त होतं. त्याच्याच बरोबर तुम्ही TMC म्हणजे वेस्ट बेंगॉल बद्दल बघितलं तर तिथं 15 वर्षापेक्षा राज्य हे TMCचं होतं. केरळामध्ये लेफ्ट हा पक्ष जो होता तो तिथं सत्तेत होता. त्यामुळे अँटी इन्कम्पन्सी तिथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांनी अँटी इन्कम्पन्सी बघून तिथं मतदान केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, आता भाजपचे मोठे मोठे नेते जल्लोष करतील, सगळं करतील, पण मला एवढंच म्हणायचं आहे की भारतामध्ये पण अँटी इन्कम्बन्सी आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील लोकांनी, राज्यातले, देशातले लोक नक्कीच येत्या काळामध्ये वेगळा निर्णय तिथे देतील. पण जसं भाजप सत्तेत वेस्ट बेंगॉलमध्ये आलं तिथं गुंडागर्दी केवढी मोठ्या प्रमाणात वाढली हे तुम्ही बघितलं असेल. TMCचं कार्यालय तोडलं गेलं, कार्यकर्त्यांना मारलं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेतरी सुरुवात ही गुंडागर्दीची तिथं वेस्ट बेंगॉलमध्ये सुरू झाली भाजपच्या माध्यमातून असं आपल्याला म्हणावं लागेल. राज्यात महिला आणि मुलीवरील अत्याचाराच्या प्रमाणात तरी सरकारचं अपेक्षा असं वाटतंय 100% आहे ना. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही लाखो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट तिथं त्याचं भूमिपूजन करता, त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही तिथं करता, आणि ज्या गोष्टीसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले, सामान्य लोकांच्या सुरक्षतेसाठी, आपल्या माता भगिनींच्या सुरक्षतेसाठी, त्याच्याबरोबर इतरही महत्वाचे काही विषय, आणि त्याच्यातच हे सरकार कमी पडतंय. कारण सरकारला असं वाटतं की पैसे इलेक्शनच्या काळामध्ये वाटायचे आणि आपण निवडून यायचं, नेत्यांना आपलं असं करायचं, नाहीतर भीती दाखवून आपल्याकडे आणायचं आणि निवडून यायचं. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना सरकार मूलभूत गोष्टींमध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे. आता तुम्ही बघा, काल परवा नचरापूरला जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन तिला दुर्दैवाने तिथं मारलं गेलं. तिथे असणाऱ्या पालकांची इच्छा होती, लोकांची इच्छा होती मुख्यमंत्र्यांनी तिथं यावं. एक संदेश चांगला जातो की नाही, मुख्यमंत्री हे अशा अन्यायाच्या विरोधात तिथं आहेत, लोकांबरोबर आहेत. एवढं मोठं आंदोलन तिथं लोकांनी केलं, अराजकीय लोकांनी तिथं केलं, पण नाही, मुख्यमंत्री तिथं आले नाहीत, पण एका लग्नासाठी हे अहिल्यानगरला तिथं गेले. मग तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करताय? त्यामुळे हे जे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये हे लोकांना तरी आवडत नाही. कुठं ना कुठेतरी एक सत्तेचा उद्रेक तिथं होत चाललाय. पैसा आणि सत्तेचा वापर हा कुठं ना कुठेतरी नेते आणि फक्त पक्षासाठी केला जातो, आणि या दुर्दैव नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच झालेलं आपण सगळे बघू शकतो. राजीनाम्याची मागणी का करत? आता हे बघा, साध्यात साधी गोष्ट, आदरणीय दादा यांचा अपघात नाही तर घातपात झाल्यानंतर आमची इच्छा होती की दादांच्या विषयाच्या बाबतीत FIR या महाराष्ट्रामध्ये व्हावा. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या राज्यातून जाऊन आम्हाला FIR तिथे करावा लागला. मग
मुख्यमंत्र्यांना न्याय देण्यासाठी एवढा संघर्ष असेल तर गरिबासाठी काय. त्यामुळे या सरकारमध्ये कुठेही काही मागणी केली तर सरकार तर त्या ठिकाणी कुठं काय मागण्या मान्य करत नाहीत, न्याय देत नाहीत. त्यामुळे अशा मागण्या करण्यापेक्षा लोकात जाऊन रस्त्यावर उभं राहून लोकांच्या बाजूने लढणं हे जास्त उचित राहील असं आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटतं. आणि येत्या काळामध्ये आम्ही तशाच पद्धतीने तिथे लढणार आहोत. पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे, मात्र 2029च्या निवडणुकीची देखील चर्चा सुरू झालेली आहे. आता पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे बारामती, मात्र पुढे 2029च्या निवडणुकीचा देखील चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांचा पक्ष हा भाजप बरोबर सत्तेत आहे. मांडीला मांडी लावून सत्तेची पद्धत त्यांनी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात. आता तो विचार जर तुम्ही स्वीकारला असेल आणि आम्हाला तो विचार नको असल्यामुळे आज आम्ही विरोधात आहोत. आता उद्या जाऊन तुम्ही भाजप बरोबरच राहणार असाल आणि भाजप बरोबर असताना तुम्ही युतीमध्ये जर तिथं पवार परिवारातला एखाद्या व्यक्तीला जो उभं करणार असेल तर आम्ही तर विरोधात आहोत. आमचा पक्ष तिथं विरोधात आहे. उद्या जाऊन आम्ही पवार हा उमेदवार देऊ का कुणी दुसरं हा वेगळा विषय. पण समजा पवार हा उमेदवार दिला आणि ते सत्तेत राहिले, आम्ही तर विरोधात आहोत. तर मग पवार दिला तर पवार विरुद्ध पवार हे होऊच शकतं ना. त्यामुळे नुसतं एखादी गोष्ट इथं बोलून होत नसतं. राजकारणामध्ये कधीही काहीही येत्या काळामध्ये होऊ शकतं, एवढंच या ठिकाणी सांगतो. सुप्रियाताईंनी म्हटलंय की पवार लढाई होणार नाही. लोकसभेबद्दल त्यांनी तिथं सांगितलं असेल. त्याच्यानंतर ताई बोलत असताना भावनिक दृष्टिकोनातून त्या तिथं बोलल्या. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला तिथं असतंच. पण मी इथं बोलत असताना वस्तुस्थिती सुद्धा त्या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून सांगत आहे. म्हणजे आम्ही रस्त्यावर लढतोय आणि जे सत्तेत आहे अजितदादांचा पक्ष तो मात्र त्या ठिकाणी सत्तेत राहून त्या विचाराला पाठिंबा देतो, असं होत नसतं. आम्ही जर विरोधात आहोत तर विरोधात आहोतच आणि त्या पद्धतीने आम्ही लढतच आहोत. दादा मगाशी जसं विचारलं, आता विधान परिषदेला महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही, बिनविरोध निवड करून घेतली गेली. पुढच्या 2 निवडणुकीवर लक्ष ठेवून हा प्रस्ताव मान्य होऊ शकतो. कोण म्हणलं महाविकास आघाडीला उमेदवार दिला नाही? दानवे साहेबांना उमेदवार म्हणून आम्ही दिलंच ना, आम्ही पाठिंबा दिला. आमच्यामध्ये चर्चा होते. जर पवार साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सहकार्य केलं, काँग्रेसने सहकार्य केलं तर आमची भूमिका होती जो कुठला उमेदवार उद्धव ठाकरे साहेब देतील त्यांच्यावर आम्ही भक्कमपणे उभा राहून तो शब्द आम्ही पाळलेला आहे. काँग्रेसने सुद्धा तिथं पाळलेला आहे. आमच्यात चर्चा होती, चर्चा करून मार्ग निघतो. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोतच. अल्टिमेटम दिला होता पुढे आपली काय भूमिका असणार आहे? नाही बघा, आता झालं ना, इलेक्शन झालं, तुम्ही प्रचाराला बाहेर गेला, तुम्ही मोठे नेते आहात. मी मुख्यमंत्री साहेबांचं बोलतोय. तुम्ही तमिळनाडूमध्ये गेला असाल, तुम्ही तिथं वेस्ट बेंगॉलमध्ये गेला असाल. आता झालं ना, इथं पोटनिवडणुका तिथं झाल्या. आता तुम्ही अधिवेशनामध्ये दिलेला शब्द आता तुम्हाला पाळावा लागेल. 10 मे पर्यंत आम्ही तिथं वाट बघू, नाही तर मग आमचे हातपाय तर तिथं चालवावे लागतील. कारण कसं आहे, एक तुम्ही समजून घ्या, हा जो संदेश महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे तो अतिशय चुकीचा गेलेला आहे. उपमुख्यमंत्र्याच्या ऍक्सिडेंट बद्दल FIR या महाराष्ट्रात होत नसेल तर उद्या शेतकरी, युवा, विद्यार्थी, एका महिलेवर अत्याचार झाला तर त्यांच्या FIR होणार आहे का, असा प्रश्न तर सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे. त्यामुळे हा जो संदेश सरकारकडनं दिला गेला हा चुकीचा आहे. आमचा संघर्ष त्या ठिकाणी चालूच राहील. पुढं काय करायचं हे नक्कीच आम्ही आमचे पक्ष लोकांशी चर्चा करून आणि अजितदादांवर प्रेम करणारे पण दुसऱ्या पक्षातले लोक सुद्धा जे कोणी आजपर्यंत सहकार्य करतात त्यांच्याशी सुद्धा या बाबतीत आम्ही चर्चा करू. दादा, नसरापूर प्रकरणाचा तुम्ही मगाशी उल्लेख केला आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पण उल्लेख केला. काही नावं पण तुम्ही सुचवली, मेघा गाडगे वगैरे, मीरा बोरवणकर वगैरे. मग महिला आयोगाचं अध्यक्षपद भरल्यावर हे अत्याचार अन्याय महिलांवर थांबतं असं वाटतं? हे बघा, आता तिथलं पद ज्या व्यक्तीला दिलं होतं त्यांनी काय पराक्रम केले हे आपल्याला माहिती आहे ना, खरात प्रकरण वगैरे. आता आमचं एवढंच मत आहे की एखादा माजी IPS अधिकारी, ते सुद्धा महिला, माजी IAS अधिकारी, सामाजिक दृष्टिकोनातून चांगलं कार्य करणारे, त्यांचा बॅकग्राऊंडवर कुठेही आक्षेप लोक घेऊ शकणार नाही अशा लोकांना, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना आणि खास करून महिलांना जर महिला आयोगावर संधी दिली तर त्या नक्कीच तिथं काम करतील चांगलं, असा आम्हाला तिथं विश्वास वाटतो. पण तिथं जर राजकीय दृष्टिकोनातून मोटिवेटेड असणारे, ज्यांना राजकारण करायचंय, पदाचा स्वहितासाठी वापर करायचा, अशा व्यक्तीला बसून नाही थोडी त्या ठिकाणी मिळणार आहे. तसंच महिला आयोगाबद्दल पण तोच मुद्दा आणि बाल आयोग पण आपल्याकडे आहे. ते तर काय झोपलेत का काय, ते सही सुद्धा न करता पत्र देऊन टाकलं होतं. त्यांनी सुद्धा त्या बाबतीत अशीच तिथं अराजकीय व्यक्तीला तिथं आणणं पण महत्वाचं आहे. निवडणुका झाल्या आधी दुसरीकडे जास्त दर वाढले, महागाई वाढली. नाही, आता
काही दिवसांपूर्वी कमर्शियल गॅसचे रेट वाढले, त्यामुळे दुकानदार, हॉटेलवाले हे अडचणीत आलेले. आता त्यांना ज्या राज्यामध्ये मॅन्डेट पाहिजे होतं ह्याच्यात वेस्ट बेंगॉलमध्ये ते तिथं मिळालेलं आहे. आता बघा काय होतंय. अच्छे दिन त्यांचे आलेत का सामान्य लोकांचे हे पुढच्या काही दिवसात कळेल. माझ्या अंदाजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमीत कमी 5 रुपयाला तिथं वाढवतील. LPGचे सुद्धा रेट तिथं वाढवतील. का? कारण की यांना फक्त सत्ता पाहिजे. खोटाडेपणा त्या ठिकाणी केला जातो. इलेक्शन होऊस तर गप्प बसतात. इलेक्शन झाल्यानंतर पैसे गरिबाच्याच खिशातून हे तिथं आणतात. त्यामुळे ही जी काय खरी भूमिका या भाजपची आता लोकांपुढं हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी येत जाईल. आता प्रशांत आम्ही प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही. कुठल्या? प्रशांत आम्ही प्रकरण काही माहिती घेतली? प्रशांत आंबेकर होता शिवाय. प्रशांत आंबेकर. दुर्दैव आहे आपल्या या शहरामध्ये असणारे जे कोणी तिथं अधिकारी होते त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की अजिबात काळजी करू नका, दखलपात्र गुन्हा आम्ही दाखल करू. कारण शेवटी कोल्हापूरकरांच्या विचाराबद्दलचा हा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महिलांचा हा मुद्दा आहे. मग मी त्यांना परत एकदा विचारलंय की ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी जाऊ का? तुम्ही जर सत्यवचन देत असाल तर ते म्हणले काळजी करू नका. मग इतर साधं सामाजिक कार्यकर्ते प्रशांतशी पण मी बोललो. ते म्हणले काहीच नाही, आपण कोल्हापुरात आहोत, कोल्हापूरमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांवर विश्वास आपण ठेवला पाहिजे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांचे रंग बदलले, वरून त्यांच्यावर प्रेशर आलं, दखलपात्र गुन्हा त्यांनी दाखल नाही केला. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही आपण कुणी पण आपण करणार नाही, विचाराचे पक्के आहोत. महिलांवर किती लेवलला जाऊन बोललं, आई बहिणीवर बोललं, फार घाण बोललं, तरी या महाराष्ट्रामध्ये या सरकारला चालतं, पोलिसाला चालतं असं मला वाटतं. महामानवांवर बोललं तरी चालतं. कारण का हा जो प्रतिगामी विचाराचा पक्ष जो सत्तेत आहेत त्यांना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कधीच पटलेला नाही. त्यामुळे जो कोणी व्यक्ती त्या विचाराच्या विरोधात बोलेल त्याला आजपर्यंत प्रोटेक्शन मिळालेलंच आहे. किती उदाहरणं तुम्हाला देऊ. त्या कुलकर्णी नावाचा कोण ऍक्टर तो पुण्याचा, त्याला महानगरपालिकेमध्ये संधी दिली गेली. अजून कोणतरी बोललो होतो. त्यानंतर ह्यांचा जो गव्हर्नर होता टोपीवाला कोश्यारी, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलले, महात्मा फुलेंबद्दल बोलले. त्यानंतर एक भागेश्वर बाबा महाराजांबद्दल तो बोलून गेला. अजून महिलांबद्दल तुकोबारायांबद्दल बोलला. तरी या सरकारला ते संत वाटतात. अरे पण आमचे जे सगळे हे आहेत महामानव जे आहेत ते आम्ही त्यांच्या विचाराने चालतो, आम्ही त्यांच्यासाठी लढणार. त्यामुळे कोल्हापुरात जी गोष्ट घडली आणि पोलिसांनी जी काय वागणूक तिथं दिली आणि जी काय जबाबदारी झटकून टाकली हे पटणारं नाही, विचाराला शोभणारं नाही. दादा, कोल्हापूरचा गोकुळ संघ प्रशासक नेमले गेले. एक प्रकारे भाजपनं षडयंत्र नेमलं गेलं म्हणून कशा आहे आता गोकुळवर प्रशासक आलाय, भाजप त्या माध्यमातून इथं राजकारण करणार. जसं की ओबीसी राजकीय आरक्षण हे खरं तर कोणामुळे मिळालं नाही तर भाजपमुळेच मिळालं नव्हतं. पण मुद्दामून कोर्टामध्ये हा प्रश्न पुढे तिथं जावा आणि प्रशासक त्या जिल्ह्याला तिथं देण्यात यावे आणि मग ते जे तुमचे पालकमंत्री त्याच्या हातातून तिथं राजकारण करता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळी पूर्वी सुद्धा केलेल्या आहेत. आता माझ्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा प्रशासक त्यांनी बसवलेला आहे. तिथं सुद्धा पोखरण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे. त्यामुळे गोकुळ हे जे काय कोऑपरेटिव्ह आहे, भाजपला कोऑपरेटिव्ह चळवळ ही कधीच आवडलेली नाही. त्यामुळे ती चळवळ कशी मोडता येईल, कशी तोडता येईल याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या विचाराचे लोक सुद्धा मांडीला आता भाजपमध्ये जाऊन बसली आहेत आणि होला हो म्हणतात. त्यांना ज्यांनी तिथं राज्य केले पूर्वी, ज्यांनी सत्ता तिथं भोगली आहे, त्यांना विचारा की हे प्रशासक आणणं योग्य आहे का. मग ते काय सांगतात आपण त्या ठिकाणी बघू. त्यामुळे पलीकडे गेला तर तुम्ही विचार बदलता, पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपवायच्या आहेत या भाजपच्या सरकारला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे.